दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। मला घरामध्ये शिरून यायनं मारलं, मी आंघोळ करून बाहेर येत होते, जंपरचे बटन घालत होते। नाशिक शहरातील प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पावरून नाशिक तालुक्यातील मातोरी आणि मुंगसरा परिसरात आज सकाळी मोठा तणाव निर्माण झाला। 4 मे रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असताना त्या आधीच प्रशासनाने अचानक मोजणी प्रक्रिया सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। नाशिक प्रांत अधिकारी आणि नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पथक आज पहाटेच गावांमध्ये दाखल झाले आणि कोणतीही स्पष्ट पूर्वसूचना न देता थेट मोजणीला सुरुवात केली। स्थानिकांचा आरोप आहे की केवळ 1 मेच्या सायंकाळी व्हॉट्सॲपवर नोटीस पाठवून प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली। यावेळी मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत काहींना ताब्यात घेतल्याचे समोर आले। इतकेच नाही तर काही शेतकऱ्यांच्या घरातील सदस्यांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही करण्यात आला आहे। काहींना पोलीस ठाण्यात डांबून ठेवून प्रशासनाने मोजणी पूर्ण केल्याचा गंभीर दावा स्थानिक शेतकरी आणि महिलांनी केलाय। मलदोंडीराम खिरकाडे, मी सकाळी आंघोळ करून बाहेर आले, कपडे घालीत होते, माझ्या मुलाला धरलं, घरामध्ये मारायला लागले, म्हणून मी तशीच ब्लाऊजला बटन लावीत आले, तिकडून तो पवनदाता आला आणि माझ्या त्यांनी हातावर काठी मारली। ती मॅडम आहे काय, तिचं नाव ती होती आणि काही पोलीस होते असं, हा नाईक मॅडम यांनी दोघांनी मा सुनाला मारलं, ह्या मा पोराला मारलं, मला मारलं असं। सारखे मातोळी राहणार, माझी जमीन पूर्ण चालली, भूमींचा मी रस्त्यावर चाललो होतो, त्या पवनदाताने मला 3-4 पोलिसांनी वरून खाली लाथा मारले, मला छातीत लाथ मारल्यामुळे सिव्हिलला ॲडमिट केलं होतं। मला अटॅकचा स्ट्रोक आलेला आहे, मला ॲडमिट केलेलं आहे। हे सलाईन दिलं, मला त्रास व्हायला छातीत। घरामध्ये ना फरफटून हे करून खूप मारहाण करायची, बायकांना खूप म्हणजे त्याने त्रास दिला। पवनदत्ता आहे ना, असा काठी फिरवायचा नुसता बायकांवरती, इतका म्हणजे नालायक माणूस येतो, मी तर सांगते। हा इथं मारलंय, पाठीला मारलंय, माझ्या 4-5 जणींनी धरलं होतं त्या पोलिसने, काट्यामध्ये लुटून दिलं। या संपूर्ण प्रकारात महिलांनाही पोलिसांकडून धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचा आरोप होत असून त्यामुळे परिसरात प्रचंड रोषाचे वातावरण निर्माण झाले। शेती वाचवाच्या घोषणा देत नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। सुपीक शेती वाचवण्यासाठी रिंग रोडचा मार्ग बदलावा अशी मागणी शेतकरी वारंवार करत आहेत। मात्र न्यायालयीन सुनावणीपूर्वीच घाईघाईत मोजणी केल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या घटनेची प्रशासनाने दखल न घेतल्यास येत्या सोमवारी 4 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। रिंग रोडच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय होतोय का, न्यायालयीन प्रक्रियेचा अवमान करून प्रशासन घाई का करतंय, या प्रश्नांची उत्तरं नाशिककरांना हवी आहेत। पुढील काही दिवसांत हा संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत।